नमस्कार, आपण पाहत आहात एसके न्यूज। कराड नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय विनायक पावसकर तथा अण्णा पावसकर यांना कराड शहरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। गेल्या 10 ते 12 दिवसात अण्णांनी संबंध कराड शहरात मतदारांशी संवाद साधत आपल्या प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे। तर काही मतदार अण्णांना स्वतः फोन करून त्यांना शुभेच्छा देत आहेत। निष्कलंक व स्वच्छ प्रतिमा ही अण्णांची मोठी शिदोरी आहे। गेल्या 40 वर्षाचा प्रचंड राजकीय अभ्यास ही त्यांची जमेची बाजू आहे। नगरसेवक, विविध समित्यांचे अध्यक्षपद व कराड नगरपालिकेचे उपाध्यक्ष अशी त्यांची नगरपालिकेतील कामगिरी आहे व ही कामगिरी करताना त्यांनी फक्त आपल्याच प्रभागातील लोकांच्या समस्या सोडविल्या नाही तर इतर भागातील लोकांच्या समस्याही त्यांनी सोडविल्या आहेत। त्यामुळे संबंध कराड शहरातील कोणताही नागरिक अण्णांना ओळखत नाही असे होतच नाही। कोरोना काळातही स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी केलेले काम कराडकर कधीच विसरणार नाही। काही दिवसांपूर्वी जेव्हा कराड शहरात पाणी टंचाईचे कृत्रिम संकट ओढाविले होते तेव्हा स्वखर्चाने त्यांनी लोकांना पाणी पुरवठा केलेला आहे। स्मशानभूमीत आधुनिक सोयी व सुविधा त्यांच्या नेतृत्वातच घडल्या आहेत। लोकांच्या मनात अण्णांबद्दल एक वेगळीच नाते आहे। सदा सर्व काळ लोकांच्या संपर्कात असणारा हा नेता सगळ्यांना आपला वाटतो। कधीही कोणीही आपल्या समस्या घेऊन अण्णांकडे जात असतो। सदा जमिनीवर पाय असणारा हा सर्वसामान्य नेता कराड शहराचा नगराध्यक्ष झाल्यावर माननीय आमदार अतुलबाबा भोसले यांच्या सहकार्याने कराड शहराचा चेहरा मोहरा विकासाने पालटून टाकेल अशी आशा प्रत्येक कराडकरांच्या मनात आहे। त्यामुळे विनायक पावसकर तथा अण्णांचा विजय हा नक्की आहे यात शंकाच नाही। एसके न्यूज साठी ऋतुजा उबाळे।